DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. मान्सूनच्या पहिल्याच पावसात सातपूर प्रभागातील रस्त्यांवर खड्डे, उघडी चेंबर्स, झाडांच्या तुटलेल्या फांद्या आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रभागाचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. श्रीराम सर्कल, आनंद छाया सर्कल, अंबिका सर्कल, अशोकनगर, राज्य कर्मचारी वसाहत तसेच सातपूर प्रभागातील विविध भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच नंदिनी नदी परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. दौऱ्यादरम्यान बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि भुयारी गटार विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश सभापती समाधान देवरे यांनी दिले. नवीन मेथड आपण चालू करतो की समजा कचरा आहे, आता दौरा केला मी, आता अशी परिस्थिती आहे, मारून पुढे गेली तिकडेच गेले. आता येत आहे झाडं तोडणाऱ्यांनी एकत्र झाडं तोडले, पण लोकांच्या काळात ते वाळू गेले ते नुकसान नाही. दौरा तसा प्रश्न तोही काढला, ड्रेनेजचा प्रश्न काहीच, पाणी प्रश्न तर कधी मिटणारच नाही. लोकांना पाणी नाही नुकसान होतं, ते जवळच्या आपण राहतो. पण आपण ज्या लोकल सुविधा आहे त्या देणं गरजेचं आहे. लोकल सुविधा म्हणजे काय, झाडं तोडले त्यांच्या दारात पाहिजे, पाणी अख्खं पाणी. आता दौरा केला त्यांना घेऊन गेलो पाणी, आपण काय करतो बांधकामाला पाणी काय साचलं पाहिजे का, घनकचरा त्यांचं पाणी सगळा कचरा त्या नाल्यामध्ये, म्हणजे आपण स्वच्छता केली म्हणून ते प्लॅस्टिक त्याच्या दारात केलं म्हणून पाणी साचलं. त्याला जबाबदार कोण आहे, घनकचरा पण आहे ना. आपण कचरा पण तो हे केला पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे. आपण लोकांना तो ओला कचरा सुका कचरा सेपरेट द्या आणि आपला कचरा अख्खा रस्त्यावर पडेल. तर सगळ्यात आधी मत होतं उद्याच्या मुळे आपण ही मीटिंग थोडी शॉर्टकटमध्ये घ्यायचो, पण आम्हाला गावात बोलवले माहिती आहे त्यांच्याकडे बोलवलं. उद्याचा तुम्ही कोणत्या भागात कोण राहणार ते सांगा. तुमचं एक मला नाव सांगा, नाव लिहून घे आणि तुमच्याकडे काय काय जबाबदारी ते सांगा. सगळ्यात आधी ते मला माहिती पडलं पाहिजे. आणि आपण टाकलेली आहे याच्यामध्ये तुमच्या अंगामध्ये कोण काम करतं, पडले साहेब तुमचे दोन झाले. पण आम्ही आज सांगितलं सभापतींना, सभापती आयुक्तांचे बोलतील किंवा महापौरांशी बोलून तो विषय घ्यावाच लागला ना, नाही तर तुम्ही उतरा पाण्यात. तुमच्याकडे मॅनपॉवर कमी असेल समजा तर तुम्ही मला तसं कळवा की असा माणूस होता, रिटायर झाला, गेला, सोडून गेला, याची ट्रान्सफर झाली, तर याच्या ठिकाणी माणूस आला नाही, त्याच्यामुळे ते काम आपलं मार्गी लागत नाही. बरोबर, मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्यासाठी ते माणसं कोण आणायचे किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये भरती करायची तर काय करायचं मी त्यांच्याशी चर्चा करून घे. हा एकदम क्लिअर विषय आहे. त्यांना इथं बोलायचं आपण बोलू की काम का निवडलं सातपूरला. आणि सगळ्यात आधी स्वच्छता आहे. सातपूरला सगळ्यांची इच्छा आहे की सातपूर स्वच्छ झालं पाहिजे. त्यात मंदिरीचं उद्या उद्घाटन तुम्हाला माहीत झालं मेन या ठिकाणी कुठं महादेव मंदिराच्या त्या शेडमध्ये तिथं आपण नियोजन करतोय. भाऊ तिथून नारळ सोडून आपण स्वच्छता अभियान करणार. आता तुम्ही मला सांगा JCB नाही आहे तर काय नियोजन करणार तुम्ही. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, भुयारी गटार विभागाचे उपअभियंता कोल्हे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने दखल घेण्याबद्दल नागरिकांनी सभापती समाधान देवरे यांचे आभार मानले. नमस्कार, मी प्राध्यापक ज्ञानेश्वर मस्के सर, संचालक ज्ञानगंगा क्लासेस. आपल्या क्लास समोर प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेस गुडघ्या इतकं पाणी साचत असतं. तर मी काल सन्माननीय आपले कोल्हे साहेब आणि आपल्या नगराचे नगरसेवक सन्माननीय समाधानभाऊ देवरे यांच्याशी संपर्क साधला. तर आज तात्काळ लगेच नाली वगैरे करून पाणी काढून देण्याचं काम त्यांनी केलं. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पाणी साचतं आहे तर आपण त्यावरती योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे. कारण जो नागरिकांना जो येण्या जाण्याचा जो त्रास होतो आहे तो त्रास या ठिकाणी नष्ट झाला पाहिजे.
आणि जे आपले कोल्हे साहेब असतील, सन्माननीय समाधानभाऊ देवरे असतील, यांनी तत्काळ याच्यावरती कारवाई केली आणि याच्यापुढेही मी तत्काळ लक्ष घालेल असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर.